Drop it. Hello students, how are you? I hope you all will be fine. वेलकम टू शारदा कोचिंग अकॅडमी, जिथे आपण इंग्लिश शिकतो खूप सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 9वीचा सेकंड टॉपिक द फन दे हॅडचा फर्स्ट पार्ट शिकलेला आहे आणि आज आपण त्याचा सेकंड पार्ट शिकायला सुरुवात करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट द सेकंड पार्ट ऑफ द फन दे हॅड. Let's see the second part of this topic, the fun they had. He was a round little man. तो एक बुटका गोलमटोल मनुष्य होता. With a red face, ज्याचा लालसर चेहरा होता. And a whole box of tools with dials and wires. आणि ज्याच्याकडे एक बॉक्स असायचा ज्याच्यामध्ये वेगवेगळे दुरुस्तीसाठी लागणारे टूल्स, डायल्स आणि वायर्स सुद्धा असायचे. He smiled at Margie. त्याने मार्गीकडे पाहून स्मित हास्य केले. अँड गॅव हर ॲन ॲपल. आणि तिला एक सफरचंद दिला. देन टूक द टीचर अपार्ट. त्यानंतर त्यांनी त्या कॉम्प्युटरच्या अर्थातच टी व्हीच्या स्क्रीनपासून त्या यांत्रिक शिक्षकाला विभक्त केले, बाजूला केले. मार्गी हॅड होप ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन. मार्गीला अशी आशा होती की ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर, की त्याला ते सगळे भाग एकत्र कसे जोडावे हे कदाचित कळणारच नाही. बट ही नेव हाऊ ऑल राईट, पण त्याला त्या सर्व गोष्टी अगदी बरोबर माहीत होत्या. अँड आफ्टर अॅन आवर, आणि एका तासानंतर, ऑर सो किंवा थोड्या वेळानंतर, देर इट वॉज अगेन, पुन्हा त्यानंतर, लार्ज अँड ब्लॅक अँड अगली विथ अ बिग स्क्रीन. त्या मोठ्या स्क्रीनवर मोठ्या अक्षरांमध्ये ब्लॅक अँड अगली, कुरूप आणि मोठ्या काळसर पडद्यावर सर्व धडे दिसू लागले. बिग स्क्रीन ऑन विच ऑल द लेसन्स वेअर शोन, सगळे पाठ दिसू लागले. अँड क्वेश्चन्स वेअर आस्क्ड, आणि प्रश्नसुद्धा विचारले जाऊ लागले. दॅट वॉजंट सो बॅड, आणि ते तितकेही काही वाईट नव्हते. द पार्ट मार्गी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट, म्हणजेच त्या मार्गीला सर्वाधिक नापसंत असलेली गोष्ट म्हणजेच त्या मशीनचा स्लॉट. व्हेअर शी हॅड टू पुट होमवर्क, जिथे तिला गृहपाठ द्यावा लागत असे. अँड टेस्ट पेपर्स, आणि परीक्षेचे म्हणजेच चाचणीचे पेपर्ससुद्धा. शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड, तिला ते नेहमीच पंच कोड म्हणजेच यांत्रिक शिक्षकाला समजतील अशा यांत्रिक भाषेमध्ये, ज्याला की पंच कोड असं म्हणलं जातं, तिला लिहावे लागायचे. दे मेड हर लर्न, आणि तिला हे त्यावेळेस शिकावे लागले. व्हेन शी वॉज 6 years old, जेव्हा ती 6 वर्षांची होती. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम, आणि तो मेकॅनिकल टीचर मात्र तिचे सगळे गुण कुठलाही विलंब न लावता मोजून देत असे. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड, त्या इन्स्पेक्टरने म्हणजेच काउंटी इन्स्पेक्टरने, तालुका निरीक्षकाने त्या यांत्रिक शिक्षकाला दुरुस्त केल्यानंतर त्याने स्मित हास्य केले. अँड पॅटेड मार्गीज हेड, आणि मार्गीच्या डोक्यावर थोपटले. पॅटेड मीन्स थोपटले. ही सेड टू हर मदर, तो मार्गीच्या आईला म्हणाला. इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट मिसेस जोन्स, तो म्हणाला मिसेस जोन्स यामध्ये त्या छोट्या मुलीची काही चूक नाही. इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट मिसेस जोन्स. आय थिंक द जॉग्रफी सेक्टर वॉज गिअर्ड, मला असं वाटतं की जॉग्रफी सेक्टर म्हणजेच भूगोलाचा विभाग, गिअर्ड म्हणजे थोडासा वेगवान झालेला होता. अ लिटल टू क्विक, थोडासा अधिक चपळ झालेला होता. दोज थिंग्स हॅपन समटाइम्स, काही वेळेस अशा गोष्टी घडत असतात. आय हॅव स्लोड इट अप टू ॲन ॲव्हरेज 10 year लेवल, 10 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या लेवलनुसार मी त्याला दुरुस्त केलेले आहे. ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी, खरे पाहता तिच्या प्रगतीची पातळी ही अतिशय समाधानकारक आहे. अँड ही पॅटेड मार्गीज हेड अगेन, आणि त्यांनी पुन्हा एकदा मार्गीच्या डोक्यावर थोपटले. मार्गी वॉज डिसअपॉइंटेड, मार्गी मात्र निराश झालेली होती. शी हॅड बीन होपिंग, तिला अशी आशा वाटत होती की दे वुड टेक द टीचर अवे टुगेदर ऑल टुगेदर, की ते त्या मेकॅनिकल टीचरला दुरुस्तीसाठी घेऊन जातील. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ, त्यांनी एकदा टॉमीचा मेकॅनिकल टीचरसुद्धा 1 महिना दुरुस्तीसाठी नेलेला होता. बिकॉज
द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक्ड आउट कम्प्लिटली, कारण त्याचा इतिहासाचा विभाग पूर्णतः ब्लँक्ड म्हणजेच पुसला गेलेला होता. सो शी सेड टू टॉमी, त्यामुळे ती टॉमीला म्हणाली, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल, मग ह्या असल्या शाळेबद्दल कुणी का लिहिल बरं. टॉमी लुक्ड ॲट हर, टॉमीने तिच्याकडे पाहितले विथ व्हेरी सुपेरियर आईज. व्हेरी सुपेरियर आईज मीन्स मिजाजखोरपणे किंवा खोडकरपणे. तो म्हणतो, बिकॉज इट्स नॉट आवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड, कारण ती काही आपल्यासारखी शाळा नव्हती ग वेडे. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल, ही शेकडो वर्षांपूर्वीची जुनी शाळा होती. दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स ॲगो, शेकडो वर्षांपूर्वीची शाळा. ही ॲडेड लॉफ्टिली, आणि त्याने उथळपणे गर्विष्ठपणे पुढे सांगितले, प्रोनाउन्सिंग द वर्ड केअरफुली, सेंचुरीज ॲगो, अनेक शतकांपूर्वी या शब्दांवर भर देत तो म्हणाला. मार्गी वॉज हर्ट, मार्गीला वाईट वाटले. वेल आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाइम ॲगो. मार्गी म्हणते की वेल आय डोंट नो, मला माहीत नाही आहे, व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड, की त्या नेमक्या कशा शाळा होत्या. ऑल दॅट टाइम ॲगो, तितक्या वर्षांपूर्वी. शी रीड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ व्हाईल, देन सेड, मग तिने त्याच्या पाठीमागून थोड्या वेळ ते पुस्तक वाचले आणि म्हणाली, एनिवे दे हॅड अ टीचर, असो तसंही त्यांना तेव्हा शिक्षक असायचे. शुअर दे हॅड अ टीचर, होय नक्कीच त्यांना सुद्धा शिक्षक होते. बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, पण ते आपल्यासारखे शिक्षक नेहमीसारखे नव्हते. इट वॉज अ मॅन, आणि ते खरेखुरे माणूस असलेले शिक्षक होते. अ मॅन, मग आश्चर्यचकित होऊन मार्गी म्हणजे अ मॅन, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर, मग एखादा माणूस शिक्षक कसा असू शकतो बरं. आपण तर सगळे मेकॅनिकल टीचर्स बघितलेले आहोत. मग टॉमी पुढं स्पष्ट करतो, म्हणतो, वेल ही जस्ट टोल्ड द बॉयज अँड गर्ल्स थिंग्स अँड गॅव देम होमवर्क. तो सगळ्या मुलामुलींना वेगवेगळ्या गोष्टी शिकवत असे. अँड गॅव देम होमवर्क, आणि त्यांना गृहपाठसुद्धा देत असे. अँड आस्क देम क्वेश्चन्स, प्रश्नसुद्धा विचारत असे. मग त्यावेळेस मार्गी म्हणते, अ मॅन इजंट स्मार्ट इनफ, पण मनुष्य तर त्या मेकॅनिकल टीचर इतका हुशार नसतो. शुअर ही इज, होय नक्कीच. माय फादर नोज ॲज मनी ॲज माय टीचर, माझ्या वडिलांना सुद्धा आपल्या मेकॅनिकल टीचर इतकेच जास्त माहीत आहे. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच ॲज आय बेचा, आणि त्यांच्याजवळ सुद्धा तेवढंच ज्ञान आहे याची मला खात्री आहे. आय बेचा, बेचा मीन्स खात्री असणे. ओके. मार्गी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट, आणि त्या गोष्टीवर वाद घालण्याची मार्गीची तयारी नव्हती. डिस्प्यूट मीन्स वाद घालणे. शी सेड, ती म्हणाली, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी, मला माझ्या घरामध्ये येऊन शिकवणारा परका मनुष्य नकोय. टॉमी स्क्रीम्ड विथ लॉफ्टर, टॉमी मात्र जोरात हसू लागला. तो म्हणाला, यू डोंट नो मच, तुला काहीच माहीत नाही आहे मार्गी. द टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस, त्या काळामध्ये शिक्षक काही घरात नसत राहायचे. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग, ते वेगळे, त्यांच्यासाठी एक वेगळी खास इमारत असे. अँड ऑल द किड्स वेंट देअर, आणि सगळी मुले तिथे शिकायला जात असत. अँड ऑल द किड्स लर्नेड द सेम थिंग्स, आणि सगळ्या गोष्टींना, सगळ्या विद्यार्थ्यांना सारख्याच गोष्टी, सारखेच विषय शिकावे लागत असत. शुअर इफ दे वेअर द सेम एज, आणि जर ते एकाच वयाचे असतील तर एकाच वर्गात असत. सो आय होप यू माइट अंडरस्टँड दिस सेकंड पार्ट. मला वाटतं की तुम्हाला हा दुसरा भाग चांगल्या रीतीने समजला असेल. नाव लेट्स सी सम क्वेश्चन.